नमस्कार. तर आज आहे नागपंचमी आणि मी नागपंचमीसाठीच पूजेला गेलेली होती. तर आज नागपंचमीचे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. नागपंचमी हा एक हिंदू सण आहे जो श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला म्हणजे पंचम तिथीला साजरा केला जातो. या दिवशी सर्पदेवतेची पूजा केली जाते आणि या सणाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय असे विविध महत्त्व आहे. तर धार्मिक महत्त्व काय आहे? सर्प हे भगवान शिवाच्या गळ्यातले अलंकार मानले जातात, बरोबर. तर विष्णूच्या शेषनागावर झोपण्याचा उल्लेख देखील आहे. महाभारतातील कथा त्याच्यामध्ये भीमाने विषाच्या विहिरीतून नागराज वासुकीचे रक्षण केले. त्याचे स्मरणार्थ नागपंचमी साजरी केली जाते. नागदेवतांना पूजल्याने संपत्ती, सुखशांती आणि संतान प्राप्ती होते असा विश्वास आहे. तसंच पर्यावरणीय महत्त्व पण आहे, जसं की नाग ही प्रजाती शेतीसाठी उपयुक्त असलेल्या उंदीर आणि किड्यांचे नियंत्रण करते. सर्पसंवर्धन आणि सर्पाविषयी जनजागृती करण्यासाठी नागपंचमी उपयुक्त ठरते. तसंच सामाजिक महत्त्व. तर सामाजिक महत्त्व काय आहे की महिलांमध्ये खास करून श्रावणात उपवास, व्रत आणि पारंपरिक गाणी यांचा भाग म्हणूनही नागपंचमी साजरी केली जाते. आणि अनेक ठिकाणी नागकथा, लोकगीते, नृत्य हे साजरे केले जातात. तर पूजेची जी परंपरा आहे तर नागाची मूर्ती किंवा त्याची प्रतिमा किंवा प्रत्यक्षात नागाला दूध, फूल, हळद, कुंकू वाहून पूजले जाते. तर नागपंचमीची एक पारंपरिक कथाही आहे जी लहानपणी माझी आई मला सांगायची. की खूप जुना काळ होता. एका गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या शेताजवळ एक सर्पकुळ होतं. तर त्या शेतात नांगर करत असताना शेतकऱ्याचं अचानक नांगराने त्या नागाच्या पिल्लांना मारलं जातं. त्याच्यामुळे नागमाता आणि नागराजाला फार दुःख झाले. रागाच्या भरात रात्री नागराज आला आणि शेतकऱ्यातील घरी आल्यानंतर शेतकऱ्याची बायको, 2 मुलांना दंश केला. त्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. पण घरातील एक लहान मुलगी होती, ती खूप दुःखी होती आणि तिने नागदेवतेची प्रार्थना केली की हे नागराज माझ्या कुटुंबाकडनं ही चूक झाली, मला माफ कर. तिने नागदेवताची पूजा केली, दूध, फुले, नैवेद्य अर्पण केला आणि श्रावण शुद्ध पंचमीला व्रत केला. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागराजाने तिच्या कुटुंबाला परत जीवदान दिले. तर या कथेतून काय शिकायला मिळतं की प्रत्येक प्राणी, पक्ष्यांचे निसर्गात स्थान आहे, त्यांचा सन्मान आहे. तर भक्ती, पश्चाताप याने देव प्रसन्न होतो. क्षमाशीलता आणि करुणा हीच खरी भक्ती आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा? तर ही मला लहानपणी माझ्या आईने सांगितलेली होती आणि इथे सेम आम्ही असंच नागपंचमी सेलिब्रेट केलेलं आहे. आणि तिथे पूजेला दूध टाकत होते, पण ते दूध वाया जात होतं म्हणून मी थोडंसं दूध टाकलं तिथे आणि बाकीचं इथं अल्फाला दिलं आहे आणि प्रसाद पण त्याने पूर्ण खाल्लेला आहे. कारण उगीच वाया नाही जायला पाहिजे, त्याचं तरी पोट भरेल. कारण तिथे मातीवर टाकून काय फायदा ना दूध. तर थोडंसंच मी दूध टाकलं नैवेद्यापुरता आणि अल्फाला दिलं. तर असा हा पंचमीचा सण साजरा झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल